विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। गेले उभं पार्टी तिकीट दिलं की उभं मिटिंगला बसायचं हे ठीक नाही. जाईल तर मी तर सांगतो मी उद्या तुम्हाला पण हे करतो शेजारी आलं लोक दिसला की मी त्यांना बोलत असतो. तत्कालीन 1990च्या काळामध्ये या ज्या गोष्टी घडल्या भयंकर मोठी उलथापालथ झाली आणि या मंडळ आयोगाच्या लागू करण्याने इंदिरा साहनीचा जो अहवाल आला ही जयंती साजरी होती. महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने पूर्णपणे हे शासकीय म्हणून त्यांनी जाहीर केले. ते सभा हो मैदान या ठिकाणी झाली, ती सभा पंढरपूर या ठिकाणी झाली, ती सभा दुर्बल या ठिकाणी झाली. आज 7 ऑगस्ट मंडल आयोग विजय दिवस पक्षाचे राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या आदेशानुसार आज आपण 7 ऑगस्ट वंचित बहुजन आघाडी जिल्हा व शहराच्या वतीने आज मंडल आयोग वस्तू आपण साजरा करत आहोत. मी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना आता माझे म्हणले जसं हे म्हणाले की आम्ही जिथे जाल तिथं वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बाळासाहेबांचे विचार ओबीसी मध्ये जास्तीत जास्त कसं त्यांना सांगता येईल आणि ओबीसी मधल्या लोकांना आपल्या पक्षामध्ये कसं सामावून घेता येईल याचं काम मी योग आघाडीच्या वतीने करतो. नमस्कार. आपल्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना आज 7 ऑगस्ट या दिवशी मंडल आयोग विजय दिवसाचा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशीच 7 ऑगस्ट 1990ला ज्यावेळेस लोकसभेमध्ये तत्कालीन पंतप्रधान VP सिंगांनी ओबीसी बांधवांसाठी 27% आरक्षण जाहीर केले, त्या दिवसापासून आपण सर्व इंजिनियर, डॉक्टर्स, IPS अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, BDO या पदापर्यंत आपण पोचू शकलात. परंतु याच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा त्याग आणि बलिदान आहे. त्यांचा संघर्ष आहे की त्यांच्या संघर्षामुळे, त्यांच्या मागणीमुळे, त्यांच्या रेट्यामुळे आपल्या ओबीसी बांधवांना 27% आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण का ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी VP सिंगांनी बाळासाहेबांना बोलवलेलं होतं, तर त्यावेळेस बाळासाहेबांनी जी मागणी केली होती की माझ्या ओबीसी बांधवांसाठी 27% आरक्षण पहिल्यांदा लागू करा, मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही आहे, तर त्या बेसवर बाळासाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा VP सिंगांना दिलेला होता आणि त्याच्याच अनुषंगाने VP सिंगाने 7 ऑगस्ट 1990ला लोकसभेमध्ये हे जाहीर केलं किंवा अधिसूचना जाहीर केला की आजपासून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आरक्षण लागू झाला. तेव्हापासून तुम्ही आमदार, खासदार, मंत्री वगैरे वगैरे, कलेक्टर, तहसीलदार या मगाशी बोलल्याप्रमाणे झालात. त्यामुळे परत एकदा आज मंडल आयोग विजया दिवसाच्या तुम्हाला 7 ऑगस्टच्या विजया दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाची आणि त्यांच्या त्यागाची, त्यांच्या बलिदानाची जाणीव करून ठेवाल एवढी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय हिंद. मंडल आयोग विजयाचा जय असो. मंडल आयोगाचा जय असो. मंडल आयोगाचा जय असो. मंडल आयोग दिवसाचा जय असो. विजय असो. मंडल आयोगाचा विजय असो. 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 वंचित बहुजन आघाडीचा जय असो. बहुजन आघाडीचा जय असो. जय असो.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.